तर नमस्कार भावांनो, चैतन्य बिरादर या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज 7 जुलै वार सोमवार. तर आज आपण चालला औषधच्या बालाजीला. वातावरण तर एवढं ढगाळ झालं होतं, पाऊस केव्हाही पडेल काही सांगता येत नाही. तरी आम्ही थांबलो नाही, तसंच निघालो औषध बालाजीला. निघालो तसंच, आणि एक्साइटमेंट तर खूप होती भावांनो, कारण आम्ही दोघंच जात होतो. आणि मग आलो आम्ही बायपासला, मस्त गाणी ऐकत वगैरे, मस्त मजा करत, गाड्या वगैरे बघा असं आहे. मग निघालो आम्ही राजीव गांधी चौकात आलो. आणि मग इथे एक डॉल्बी होता, MS24+, नाही VR24+. मग आम्ही आलो राजीव गांधी चौकाच्या समोर, एकदम आलेन बिल्डिंगच्या. आम्हाला रस्ता चेंज करायचा होता, त्या रस्त्याने जायचं होतं आम्हाला. मग काय थोडं थांबलो, शूट वगैरे घेतला थोडा, आणि एक सेल्फीचा व्हिडिओ घेतला. मग का मित्र तर खूप आनंदातच होता भावांनो. मी लोकेशन बघत होतो मॅप्सवर टाकून. मग आम्हाला जायच्याच रूटला तिथं ट्रॅफिक पोलीसवाले थांबलेली होती. मग आम्हाला मधला रस्ता धरावा लागला. मग मधला रस्ता धरून दुसऱ्या रस्त्याला मग पुढून निघावं लागलं आम्हाला. मग तिथून आम्हाला रस्ताच भेटत नव्हता, तिथून निघालो आम्ही हायवेला, त्या रस्त्यातून. मग तिथं ट्रॅफिक पोलीसवाले असल्यामुळं आम्हाला मधून एक रस्ता घ्यावा लागला, शॉर्टकट. मग आलो आम्ही त्याच हायवेला, पण दुसऱ्या रस्त्याने, कारण ट्रॅफिक पोलीसवाले थांबलेले होते. आणि वातावरण तर एवढं भारी झालेलं होतं ना, खूप भारी वाटत होतं एकदम. मग आम्ही पेट्रोल पंपावर टाकलं पेट्रोल टाकून झालं, पैसे दिले पेट्रोल पंपवाल्याला. आणि निघालो. मित्रांनी परत एक सेल्फी स्टिकने व्हिडिओ घेतला. मग काही नाही, मी पेटपाशी पेट्रोल टाकलं आणि मग निघालो आम्ही. मग आलो औसाच्या जवळ. इथं डोंगर वगैरे खूप चांगले होते. डोंगर म्हणता येत नाही, नॉर्मल वातावरण चांगलं होतं, हिरवगार गवत तर खूपच होतं. मग फायनली आम्ही पोहोचलो औषध. तिथं गाडी लावली आणि मित्र म्हणतो काय चाललंय म्हणून. चला म्हणलं मित्रांनो, आता आपण जाऊया मध्ये. अशा प्रकारे कसा दिसतो एकदा सांगा फक्त. खूप प्रवास केल्यामुळे खूप डोळे वगैरे जातात. इथून एंटर करताना एक व्हिडिओ घेतला छोटासा दाखवायला. मंदिर खूपच मोठं आहे. मग दुकाने वगैरे, खेळणी असो, पेढा असो. मंदिराच्या एंट्रन्स पाशी आलो आम्ही. मित्र सेल्फी घेत होता एक त्याच्या मोबाईल मध्ये. लडकी क्यों न जाने क्यों. तर फायनली भावांनो, आपण औषधाच्या मंदिरात एंटर करत आहे. जवळजवळ खूप एक्साइटमेंट होती मित्रात, माझ्या दोघांतही, कारण आम्ही 1-2 आठवडे झालं ठरलो होतं. फायनली आम्ही आज आलेलो आहोत. आणि पुढे बघू शकता तुम्ही. तर मला मंदिराचा व्हिडिओ तर काढता आला नाही मधला, कारण मोबाईल मला ऑफ करायला सांगितला होता. मी नॉर्मलच व्हिडिओ काढलेला आहे. आणि बाकी सगळ्या मंदिराचे व्हिडिओ काढता आले, पण मेन बालाजीच्या मंदिरातला मधला व्हिडिओ काढता आला नाही भावांना मला. तर अजून छोटे 2-3 मंदिर आहेत, जसं की गणपतीचं. मग गणपती बाप्पाला प्रार्थना केली आणि एक शूट घेतला छोटासा अख्ख्या फुल मंदिराचा. मंदिर खूप मोठं आहे, मधून बघण्यासारखं खूप काय आहे मंदिरात. आणि खूप वातावरण तर खूप छान झालेलं होतं. आणि मग हे असं छोटे मंदिर आहेत, जसे की सद्गुरू महाराज, पुन्हा महादेवाचं मंदिर आहे. आणि अशा प्रकारे सर्व दर्शन झालेलं आहे आपलं. तर अशा प्रकारे आपण आता सध्याला निघत आहोत. आणि ब्लॉग आवडला तर नक्की सांगा, आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका भावांनो. तर भावांनो, अशा प्रकारे मंदिराच्या बाहेर आलेला आहे. आणि मग एक छोटंसं शूट घेतलं. मग मंदिर तर खूप मोठं होतं, झाडं वगैरे खूप झाडी होती, हिरवाहट खूप होती. मग फायनली आपण निघालेलो आहे भावांनो. गाडी काढली आणि निघालो. त्याच्यातून वातावरण खूप छान झालेलं होतं. गाणी वगैरे ऐकून खूप मजा येत होती. मजा तरी खूप आली भावांनो. मग आपण आलो हायवेला भावांनो. तर आता अशा प्रकारे आपण जात आहोत. आणि व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा भावांनो. असंच सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा. कुछ ही दिल में नजरें इनकी इधर उधर मत, सिर्फ प्यार से जिंदगी नहीं
Okay, I'm not with तुम her. इंटीरियर डेकोरेशन का कोर्स क्यों नहीं करती? Okay, that's it. मग आपण आलो ट्युशन एरियामध्ये दाबेली खायला, कारण आपले माझ्या मित्राला इथली दाबेली खूप आवडते आणि मलाही आवडते. मग आम्ही घेतला CSBचा